नाना सगळी तयारी झाली बघा. उद्या सकाळीच रामपाराला गावाच्या वेशीपासून सुरुवात करायची. डायरेक्ट कलेक्टर ऑफिस गाठायचं म्हणजे गाठायचं. त्या कलेक्टरचा मान. अरे गाजा जरा थांब की जरा बस खाली. ना तेव्हापासून तुम्ही याला मोत्याचं बोलला तेव्हापासून याच्या पायाला जी बिंगरी लागली. रोज त्या कलेक्टरच्या मागे तलवार घेऊन धावायलाय. लईच कोळा झालाय यो. मग काय नाना तुम्ही बोललात म्हणून, नाही तर आपली बी पोरं तयारच होती. त्यांनी माणसाचा जो छळ चालवलाय ना, देवी समोर बकऱ्याच्या ऐवजी त्यालाच उभा कापला असता. त्या फ्लूच्या वेळेस काय गत झाली होती ध्यानात आहे माझ्या. या कलेक्टरनं झोपायचं सॉंग घेतलं होतं. तेव्हा आपल्या गावच्या मास्तरानं मोठ्या अधिकाऱ्याला पत्र धाडलं होतं गावात डॉक्टर धाडा म्हणून. तर ह्या कलेक्टरनं गावात येऊन या मास्तराला आणलं होतं चापकानं. खाट धरली त्यांनी. एका डोळ्याने जग पाहायचं नाही असं म्हणलं. संसार उधळला. बायका पोरांचं काय होईल देव जाणो. राम्यानं मास्तरच्या बाईला कलेक्टरच्या बंगल्याकडे जाताना पाहिलं. गावात एवढीच बात घडली. काय बोलतोयस? बंगल्याच्या नोकराकडनं कळालं हा रांडीचा कलेक्टर बाईला पैसा खातिर बोलतो. या बाईला पण गाव तसं आठवली कुणाच ठाऊक. नाना उद्याच्या मोर्चाकडून सगळ्यांना लय अपेक्षा आहे. शाळेतल्या पोरांनी फलकं बिलकं सगळी तयार करून ठेवली. 20-30 गावाच्या प्रमुखांना मास्तरांना मी भेटून आलोय. पाया माणसं सगळे येणार आहेत बघा. ही यादी करून ठेवली. सगळे लय चिडले. माधव थोड्याच वेळात महादेवाच्या मंदिरात बैठक आहे, तर ही घे यादी. ओ माधवराव कोणत्या विचारात आहे? नाना काहीतरी म्हणते. काय झालं नाना? कोणत्या विचारात होतास? उद्याची सगळी तयारी झाली ना नीट? हो सगळी तयारी झाली व्यवस्थित. पण काय ते केव्हापासून मला एकच प्रश्न पडलाय की आपण हे मोर्चा वगैरे काढणार आहोत ते ठीक आहे, पण पुढच्या 70-80 वर्षानंतरच्या पिढीला आपण हे जे काही करतोय त्याची किंमत राहील का? माधवा अरे तू आंब्याच्या रोपा लावतोस, त्याला खतपाणी लावतोस, वाढवतोस, पण तुला माहिती आहे त्याचे जे फळं आहेत ते तुझ्या येणाऱ्या पिढ्यात चालणार आहेत. स्वातंत्र्याचंही असंच. भविष्यात जरी आपल्या त्यागाला मरणाला किंमत नसली तरी स्वतंत्र भारताला तर असेल. कमीत कमी ते स्वतंत्र भारतात तर जगतील. माधवराव पारतंत्र्य कधीही कोणाच्या वाट्याला येऊ नये. हो ना, ही स्वातंत्र्याची लढाई आपल्याला लढायचीच, पण याचा पण काय आज थांबत नाही. नाना माझ्या मनात ही गोष्ट घर करून राहिली. उद्या येणाऱ्या लहान मुलापासून ते म्हातारे बाया माणसं सगळे मोर्चाचा ऐकतात लगेच तयार झाले, कारण आता जे घडतंय ते त्यांना दिसतंय. ह्या पुढच्या पिढीला या पारतंत्र्याचे चटके बसणार नाहीत, पण त्यांना मग ह्या स्वातंत्र्याची जाणीव राहील का? हा प्रश्न फक्त तुलाच पडला असं नाही. आम्ही ज्यावेळेस या कामाला सुरुवात केली, म्हणजे मी, बाळू, गजेंद्र, तेव्हा आम्हाला असं वाटायचं की आपण जे काही चालू केलंय त्यातून काही साध्य होईल, आणि जरी झालं तरी जे काही मिळवलं ते जगता येईल. ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही या लढ्यात उतरलो त्यांच्यावर जे जुलूम झाले त्यांनी आमचा आत्मविश्वास डगमगायचा. या फिरंग्यांच्या फासाने अनेकांचे प्राण घेतले, काळ्या पाण्याने अनेकांना मरमर छळले, शहीदांच्या मृतदेहाची अवहेलना केली. कान्हेरीने जॅक्सनला गोळी मारली तुझ्याच वयाच्या. त्या 18-19 वर्षाच्या मुलालाही हा प्रश्न पडला असेल कदाचित, पण त्याने असल्या शंका कुशंगांना त्याच्या आणि देशाच्या मध्ये येऊ दिलं नाही, आणि हसत हसत तो अनंतात विलीन झाला. अशी बरीच उदाहरणे आहे आपल्यासमोर. जे खूप लढले त्यांना छळले गेले. काहींचा संघर्ष तो मेल्यावरच थांबला. हे इतकं जिव्हारी लागतं की बस. आणि हे सगळं थांबवायचं असेल तर भूत भविष्याचा विचार न करता वर्तमान काळाने लागला पाहिजे. हा बरोबर. माधव आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण जे काही करतोय त्याची जाणीव असेल की नाही माहित नाही,
पण ते नक्कीच्या देशाला सुजलाम सुफलाम ठेवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी आपण मागे वळून बघतो तेव्हा दिसतात विभक्त, विखुरलेली, आपल्या मतलबी वलयात वावरणारी लोक. जेव्हा देशासाठी त्याग करणाऱ्यांना आपण मागे वळून शोधतो तेव्हा दिसतात गरिबांना छळणारी लोक. जेव्हा भारत भूमीच्या प्रेमापोटी तिला त्रासातून बाहेर काढण्याचा मार्ग आपण मागे वळून शोधतो तेव्हा दिसतात देशाला आतून विकणारे लोक. असंच 70-80 वर्ष अजून मागे वळून बघितलं तर दिसतात देशाला आतून पोखरून बाहेरच्यांना जीव लावणारे. पण आपल्या पुढच्या पिढ्या ज्यावेळेस त्यांच्या 70-80 वर्षापूर्वी मागे वळून बघतील तेव्हा त्यांना कळेल स्वातंत्र्य एका रात्रीत नाही मिळालेलं. त्यासाठी यज्ञ केलाय आपल्या क्रांतिकारकांनी.